आणि त्यामध्ये अनेक आमदारांची तक्रार होती की मागचे डीपीओ श्री मस्के यांनी मोठ्या प्रमाणावर अनियमित कार्यभार केला। त्यावर प्रधान सचिव नियोजन यांनी श्री मस्के यांच्या कार्यकाळाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी सर्वच आमदार आणि खासदारांनी केली। तसा प्रस्ताव आजच तयार करून आम्ही प्रधान सचिव नियोजनला पाठवणार आहे। यावर्षी 25-26 मध्ये 750 कोटी रुपये आपण खर्च करतो आहे। त्यामध्ये सर्वसाधारण ज्या योजना आहेत 48 विभागाच्या 527 कोटी 48 विभागांना आम्ही दिले आहेत। त्याची विभागवाईज यादी मी तुम्हाला देतो आहे, ते बुकलेट द्या आणि कुठल्या कुठल्या विभागाला आम्ही कसा निधी दिला आहे। अनुसूचित जाती SC अनुसूचित जातीकरता 102 कोटी रुपये यावर्षी सरकारने मंजूर केले आहे। त्यामध्येही 48 डिपार्टमेंट कसे कसे खर्च करणार आहे त्याचंही नियोजन केलं आहे। अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब याकरता 121 कोटी रुपये यावर्षी मिळालेला आहे। ते कसे कसे खर्च होणार आदिवासी भागात त्याचंही नियोजन आज केलं आहे। हे फक्त पैसा आदिवासी भागात आदिवासी गावामध्ये खर्च करण्याचा आहे। त्यानंतर आपण 5-6 अत्यंत महत्त्वाचे विषय या ठिकाणी घेतो आहे। या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आणि कार्यालय सुरू केलं आहे। त्यामुळे जलसंधारण, महिला सक्षमीकरण आणि सुशासन या विषयावर अमरावती जिल्ह्याच्या सर्व गावात जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान, जलसंधारण, महिला सक्षमीकरण आणि सुशासन या विषयावर आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत। सोबत आपण असा निर्णय घेतला अमरावती जिल्ह्यामध्ये की DPCचा 1% पैसा हा वृक्ष लागवडीकरता आपण खर्च करणार आहोत। संपूर्ण जेवढे काही पांढर रस्ते मोकळे करणार आहोत त्यामध्ये मोजणी करून वृक्ष लागवड करणार आहोत। अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करणार आहोत। ज्या कामं जिथे इथे सुरू आहेत DPCचे पैसे ज्या कामाला दिले तिकडे 1% पैसे वृक्ष लागवडीकरता खर्च केले पाहिजे। कुठलाही काम असो, कुठलाही निधी असो, 1% पैसा वृक्ष लागवडी खर्च केला पाहिजे असं मॅन्डेटरी बंधनकारक करण्यात आलं आहे। तिसरं एक मेळघाट आरोग्य परिक्रमा असं एक अमरावतीच्या शहरामधील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मेळघाटामध्ये आठवड्याचे कॅम्प आम्ही लावणार आहोत। मेळघाटमध्ये आठवड्याचे कॅम्प लागतील, खाजगी आणि सरकारी दोन्ही मिळून, आणि ते कॅम्प त्याला मेळघाट आरोग्य परिक्रमा आम्ही म्हणणार आहे। आणि हे कंटिन्यूस सुरू राहणार। आणि एक व्हॅनचंही आज त्या ठिकाणी लोकार्पण त्याचं आपण सुरू केलं आहे। आणि त्यामध्ये अनेक आमदारांची तक्रार होती की मागचे डीपीओ श्री मस्के यांनी मोठ्या प्रमाणावर अनियमित कारभार केला।
कार्यभार केला त्यावर प्रधान सचिव नियोजन यांनी श्री म्हस्के यांच्या कार्यकाळाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी सर्वच आमदार आणि खासदारांनी केली। तसा प्रस्ताव आजच तयार करून आम्ही प्रधान सचिव नियोजनला पाठवणार आहे। यावर्षी 25-26 मध्ये 750 कोटी रुपये आपण खर्च करतो आहे। त्यामध्ये सर्वसाधारण ज्या योजना आहेत 48 विभागाच्या 527 कोटी 48 विभागांना आम्ही दिले आहेत। त्याची विभागवाईज यादी मी तुम्हाला देतो आहे, ते बुकलेट द्या आणि कुठल्या कुठल्या विभागाला आम्ही कसा निधी दिला आहे। अनुसूचित जाती SC अनुसूचित जातीकरता 102 कोटी रुपये यावर्षी सरकारने मंजूर केले आहे। त्यामध्येही 48 डिपार्टमेंट कसे कसे खर्च करणार आहे त्याचंही नियोजन केलं आहे। अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब याकरता 121 कोटी रुपये यावर्षी मिळालेला आहे। ते कसे कसे खर्च होणार आदिवासी भागात त्याचंही नियोजन आज केलं आहे। हे फक्त पैसा आदिवासी भागात आदिवासी गावामध्ये खर्च करण्याचा आहे। त्यानंतर आपण 5-6 अत्यंत महत्त्वाचे विषय या ठिकाणी घेतो आहे। या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आणि कार्यालयाने सुरू केलं आहे। त्यामुळे जलसंधारण, महिला सक्षमीकरण आणि सुशासन या विषयावर अमरावती जिल्ह्याच्या सर्व गावात जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान, जलसंधारण, महिला सक्षमीकरण आणि सुशासन या विषयावर आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत। सोबत आपण असा निर्णय घेतला अमरावती जिल्ह्यामध्ये की DPCचा 1% पैसा हा वृक्ष लागवडीकरता आपण खर्च करणार आहोत। संपूर्ण जेवढे काही पांढर रस्ते मोकळे करणार आहोत त्यामध्ये मोजणी करून वृक्ष लागवड करणार आहोत। अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करणार आहोत। ज्या कामं जिथे इथे सुरू आहेत DPCचे पैसे ज्या कामाला दिले तिकडे 1% पैसे वृक्ष लागवडीकरता खर्च केले पाहिजे। कुठलंही काम असो, कुठलाही निधी असो, 1% पैसा वृक्ष लागवडी खर्च केला पाहिजे असं मॅन्डेटरी बंधनकारक करण्यात आलं आहे। तिसरं एक मेळघाट आरोग्य परिक्रमा, मेळघाट आरोग्य परिक्रमा असं एक अमरावतीच्या शहरामधील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मेळघाटामध्ये आठवड्याचे कॅम्प आम्ही लावणार आहोत। मेळघाटमध्ये आठवड्याचे कॅम्प लागतील, खाजगी आणि सरकारी दोन्ही मिळून, आणि ते कॅम्प त्याला मेळघाट आरोग्य परिक्रमा आम्ही म्हणणार आहे। आणि हे कंटिन्यूस सुरू राहणार। आणि एक व्हॅनचंही आज त्या ठिकाणी लोकार्पण त्याचं आपण सुरू केलं आहे।